लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान तोंडावर आलं असलं तरी राज्यात महायुती किंवा महाविकास आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला नाही। अजित पवारांच्या राष्ट्रवादीने मात्र त्यांचा लोकसभा निवडणुकीचा वेगळा जाहीरनामा प्रसिद्ध केला। त्यामुळे आता महाविकास आघाडी आणि महायुतीतले नेतेही लवकरच जाहीरनामे प्रसिद्ध करतील अशी शक्यता आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आलाय। महायुतीत असूनही राष्ट्रवादीचं वेगळ्या राष्ट्रीय पक्षाचं अस्तित्व या निमित्ताने अजित पवार यांनी दाखवून दिलंय। जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावण्यासोबतच कृषी, वीज, उद्योग यासह विविध क्षेत्रांसाठी या जाहीरनाम्यात घोषणा करण्यात आल्या। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात नेमकं काय आहे ते पाहूया। जातीनिहाय जनगणनेचा प्रश्न मार्गी लावणार, यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्यावा यासाठी शिफारस करणार, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी पाठपुरावा करणार, शेतकऱ्यांच्या किमान आधारभूत किमतीसाठी आग्रह धरणार, कृषी पीक विम्याच्या व्याप्तीत वाढ करणार, अपारंपरिक स्रोतांचा वापर करत वीज निर्मिती करणार, तसंच उद्योगधंद्यांना प्राधान्य देणार, उर्दू शाळांना सेमी इंग्रजीचा दर्जा देणार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं याकरता पाठिंबा देणार। दिलीप वळसे पाटील यांच्या समितीने हा जाहीरनामा तयार केलाय। राष्ट्रासाठी राष्ट्रवादी या संकल्पनेवरती हा जाहीरनामा सादर करण्यात आल्याचं अजित पवारांनी सांगितलंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ही जसा पहिला टप्पा झालेला आता दुसरा टप्पा त्या ठिकाणी मतदानाचा होईल। 59 टप्प्यामध्ये देशात मतदान होणार आहे। आपल्या राज्यात 5 फेजमध्ये होणार आहे। त्या जाहीरनाम्याचं प्रकाशन आपल्या सर्वांच्या साक्षीनं झालं असं जाहीर करतो। तो शिक्षणाच्या बाबतीमध्ये बोलतोय, तो बेरोजगारांच्या बाबतीत बोलतोय, शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलतोय, महिलांच्या बाबतीत बोलतोय। सगळ्या प्रश्नाला जे आहे स्पर्श करणारा असा हा जाहीरनामा आहे। त्या जाहीरनाम्यामध्ये कुणाला कमी लेखलेलं नाही। समान वागणूक जे आहे देण्याचा प्रयत्न जो आहे ह्या जाहीरनाम्यामध्ये आहे। आणि म्हणूनच हा जाहीरनामा यापुढे सुद्धा हा जाहीरनामा म्हणजे फक्त एक पुस्तक आहे नुसतं आपलं न वाचता ठेवून दिलं असं नाही। राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत असलेल्या प्रादेशिक पक्षात जाहीरनामा प्रसिद्ध करून अजित पवारांनी आघाडी घेतल्याचं मानण्यात येत आहे। काँग्रेस आणि भाजपाने राष्ट्रीय पातळीवरती जाहीरनामे आधीच प्रसिद्ध केलेले असल्याने मविया किंवा महायुतीतल्या नेत्यांनी जाहीरनाम्याचा विचार फारसा केलेला दिसत नव्हता। आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यानंतर मवियाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याचे संकेत उद्धव ठाकरेंनीही दिले। जो जाहीरनामा इंडिया आघाडीचा आहे, जो जाहीरनामा जर आवश्यक असेल तर येत्या 1-2 दिवसांमध्ये महाविकास आघाडीचा येईल। केंद्रात सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात राबवण्याचं वचन मी तुम्हाला देतोय, माझं वचन आहे। एका बाजूला आम्ही करून दाखवलेल्या गोष्टी आहेत। तुम्ही जे काय म्हणताय 80 कोटी लोकांना मोफत धान्य आहोत, 10 रुपयात शिवभोजन आम्ही सुरू केलं ते आज सुद्धा चालू आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध केला होता। त्यात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा करण्यात आली होती। तर युतीत निवडणूक लढवलेल्या शिवसेनेने भाजपाच्या जाहीरनाम्याचं कौतुक केलं होतं। राम मंदिर, 370 कलम हटवणे या मुद्द्यांचा समावेश असलेल्या भाजपाच्या जाहीरनाम्याला शिवसेनेने 100 पैकी 200 गुण दिले होते। गेल्या 2 वर्षात शिवसेना आणि राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी जाहीरनाम्याचा विचार केला नसल्याचं दिसतंय। आता अजित पवारांनी यात पुढाकार घेतल्याने नामुष्की टाळण्यासाठी मवियाचा जाहीरनामा येत्या काही दिवसात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे। अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।